आज वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या हवेलीतील बकोरी देवराई वनराई प्रकल्पामध्ये चंद्रकांत वारकरी पाटलांनी खरं 15 दिवसापासून मागे सगळ्यांना लावला वटपौर्णिमेच्या निमित्तानं वडाच्या झाडाचं आज वृक्ष लावून संवर्धनाचं मोठं काम आज आमच्याकडून त्यांनी करून घेतलं. सगळ्यात एक मोठं त्यांचा आज 1 कोटी झाडं लावायची, 100 कोटी पाणी जिरवायचं, 100 वर्ष झाले. ह्याच्यापेक्षा जेवणाचा मोठा त्रिसूत्री किंवा मूलमंत्र असू शकत नाही. पुण्याच्या कडेला इतकं निर्मळ, स्वच्छ, आनंदी आणि निसर्गरम्य वातावरण आहे याची पण एक जाणीव आहे. खर तर या सगळ्या महिला आमच्या भगिनी आज वटपौर्णिमेनिमित्त त्यांनी वडाचं झाड लावलं आणि त्यांनी त्यांची जन्मजन्मीची शपथ वटवृक्ष लावून घेतला. आम्ही पण त्याच्यात एक नवलाय म्हणून आम्ही पण सगळ्यांनी लावतो. ते वावगण होत सगळ्यांनी खेळी तर थोडस म्हणता येणार नाही, परंतु वातावरण आल्हादकारक आहे. झाडं जगवण्यासाठी खूप कष्ट घेतले. काय अडवान्स लावायची करण्यापेक्षा इकडे येतो आम्हाला सांगायला काही अडचण नाही. प्रशासनाच्या वतीनं शुभेच्छा सांगायचं. शासकीय कामाच्या निमित्तानं कार्यालयात आपण खूप काही गोष्टी चर्चा करत असतो, विषयांची निर्गती करतो. प्रत्यक्षपणे मानवाच्या सुखकर जीवनासाठी, मानवाच्या कल्याणासाठी खरा निसर्ग निर्मितीचं काम तिथं बकोरी देवराईच्या डोंगरात चाललंय. परमेश्वर त्यांच्या कामाला निश्चितच साथ देणार आहे, पाठीशी उभा राहणार आहे. परंतु प्रत्येक कृतीत, प्रत्येक मानवाच्या सोबतीत सहवासात परमेश्वर असतोच. निसर्ग निर्मित ऊर्जा असते, त्या ऊर्जेचं संवर्धन एकमेकाच्या समूहानं, गटानं होत असतं. आणि ही ऊर्जा सर्क्युलेट करण्यासाठी वारकरी पाटलांनी जे काम केलेलं आहे मनापासून त्यांना ह्या कार्यासाठी शुभेच्छा. वारंवार बोलताना त्या निमित्तानं आम्हाला सत्कार्य, पुण्यकार्य किंवा निसर्गाच्या सानिध्यात आम्हालाही सहवास आहे. तलावाकडे जातानाच पावसाळ्यात वळीव पडून गेला, त्यामुळे फुलं राहत होता, त्याचा अतिशय सुंदर वास येत होता. म्हणजे आपल्याला तिथं जाणीव होतो. मी वारकरी पाटलाला म्हणलं जिवंतपणाचं लक्षण आहे, वासा आणि त्याची संवेदना होते म्हणजे आपण जिवंत आहोत. संवेदना जिवंत आहेत म्हणजे आपलं कार्य चालू आहे, याची जाणीव सुद्धा इथं आल्यावर होते. खूप चांगलं काम आहे. जवळजवळ निम्मा डोंगर आता शेखरला. आपण सगळ्यांनी मिळून त्याचं संवर्धन करूया. पुढच्या पिढीसाठी हा अनमोल असा ठेवा आहे. आपण सगळ्यांनी एकत्र जपण्यासाठी कार्य करूया. एकमेकाला या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊया, सहकार्य करूया आणि सहभागी बनवूया. थँक्यू. पुन्हा एकदा बोलवलं, झाडं लावून घेतली, जागवायला पण एकदा उन्हाळ्यात पाणी घालवायला बोला. औषध नाहीये, काय अडचण नाही. नुसतं आल्हादकारक वातावरणात फिरायला नाही येत, कधीतरी उन्हाळ्यात कोणी काय अडचण नाही. जेवढं हातभार लावता येईल, सहभाग करता येईल तेवढं आपण निश्चित करूया. पुन्हा एकदा मला बोलवलं, वृक्षारोपण करून घेतलं, त्याबद्दल बकोरी देवराई वनराई प्रकल्प आणि त्याचे सगळे कुटुंबातले, त्यांच्या या प्रकल्पात सहभागी असणारे त्यांचे सहकारी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.